नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, शांततेचा नोबेल पुरस्कार 2020चा कोणाला जाहीर झालेला आहे? शांततेचा नोबेल पुरस्कार 2020चा कोणाला जाहीर झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जागतिक अन्न परिषद या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघू, भारतीय पोस्टाचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय पोस्टाचे खालीलपैकी मुख्यालय कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतीय पोस्टाचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. पुढचा आपण बघू, भारतीय डाकघरामधील संगणकाशी संबंधित सॉफ्टवेअर कोणते आहे? भारतीय डाकघरामधील संगणकाशी संबंधित सॉफ्टवेअर कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मेघदूत हे संबंधित सॉफ्टवेअर आहे. पुढचा आपण बघू, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता? चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव हा नील आर्मस्ट्रॉंग या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढचा आपण भारतीय चित्रपटसृष्टी जनक कोणास म्हणतात? भारतीय चित्रपटसृष्टी जनक असे कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दादासाहेब फाळके या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढचा आपण खालीलपैकी वाघासाठी कोणते अभयारण्य आहे? खालीलपैकी कोणते वाघासाठी अभयारण्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ताडोबा हे वाघासाठी असलेले अभयारण्य आहे. पुढचा आपण भारताने अंतराळामध्ये सोडला पहिला उपग्रह कोणता आहे? भारताने अंतराळामध्ये सोडला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आर्यभट्ट हा भारताने पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये सोडलेला आहे. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 8 US ओपन टेनिस स्पर्धा 2020ची महिला विजेती कोण आहे? US ओपन टेनिस स्पर्धा 2020ची महिला विजेती कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाओमी ओसाका या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढचा आपला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुनील केदार हे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पुढचा आपला IPL 2020 मध्ये मुंबई संघाचा कर्णधार कोण होता? IPL 2020 मध्ये मुंबई संघाचा कर्णधार कोण होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा हे मुंबई इंडियन्सचा संघाचा कर्णधार होता. पुढचा प्रश्न क्रमांक 11 मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दीपांकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 12 संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? संयुक्त राष्ट्रसंघाची म्हणजे युनोची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 24 ऑक्टोबर 1945ला युनोची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13 कलम 356चा महाराष्ट्रामध्ये किती वेळा उपयोग करण्यात आलेला आहे? कलम 356चा वापर महाराष्ट्रामध्ये किती वेळा करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 3 वेळा याचा वापर करण्यात आलेला आहे. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 15 अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांचा कालावधी किती वर्षांचा असतो? अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांचा कालावधी किती वर्षांचा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांचा कालावधी हा 4 वर्षांचा हा कालावधी असतो. प्रश्न क्रमांक 16 तांब्याच्या उत्पादनामध्ये झारखंडचा कितवा क्रमांक लागतो? तांब्याच्या उत्पादनामध्ये झारखंडचा कितवा क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चा तिसरा हा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 17 द्रोणाचार्य पुरस्कार 2020 हॉकी खेळासाठी कोणाला जाहीर झालेला आहे? द्रोणाचार्य पुरस्कार 2020चा हॉकी खेळासाठी कोणाला जाहीर झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ज्यूड फेलिक्स सेबेस्टियन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 19 भारताच्या राष्ट्रपती पदाकरता किमान वय किती असावे लागते? भारताच्या राष्ट्रपती पदाकरता किमान वय किती असावे लागते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 किमान वय हे
35 एवढे वय ते आवश्यक वय आहे. प्रश्न क्रमांक 20 द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 21 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र केसरी 2020चा किताब कोणी जिंकलेला आहे? महाराष्ट्र केसरी 2020चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी 2020चा किताब जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 संविधानामध्ये अंदाजपत्रकाचा उल्लेख कोणत्या नावाने करण्यात आलेला आहे? संविधानामध्ये अंदाजपत्रकाचा उल्लेख कोणत्या नावाने करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वार्षिक आर्थिक विवरणपत्रक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताच्या राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केलेली आहे? भारताच्या राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सार्वजनिक सभेची स्थापना 1870 मध्ये ग.वा. जोशी यांनी कोठे केली होती? सार्वजनिक सभेची स्थापना ग.वा. जोशी यांनी 1870 मध्ये पुढीलपैकी कोठे केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 त्यांनी पुणे या ठिकाणी स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 26 गोवा पोर्तुगीजांच्या जोखडामधून कधी स्वतंत्र झालेला आहे? गोवा पोर्तुगीजांच्या जोखडामधून कधी स्वतंत्र झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 19 डिसेंबर 1961 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28 शाहू महाराजांचा जन्म कधी झालेला आहे? शाहू महाराजांचा जन्म कधी झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 26 जून 1874 मध्ये शाहू महाराजांचा जन्मदिवस झालेला आहे. प्रश्न क्रमांक 29 वाघासाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वाघासाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मेळघाट हे अमरावती या जिल्ह्यामधील हे अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 26 खडा या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते होईल? खडा या शब्दाचे खालीलपैकी अनेक वचन खालीलपैकी कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खडा या शब्दाचे अनेक वचन खडे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी आपला कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते आहे? खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फुले उमलली या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचे वाक्य होईल. प्रश्न क्रमांक 28 पेपर खूप सोपा आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते होईल? पेपर खूप सोपा आहे या वाक्याचे पुढीलपैकी नकारार्थी कोणते वाक्य होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पेपर फार अवघड नाही या ठिकाणी करेक्ट नकारार्थी वाक्य होईल. प्रश्न क्रमांक 29 खालील वाक्यामधील आपला अपूर्ण भविष्यकाळी वाक्य कोणते आहे ते ओळखायचे आहे. खालील वाक्यामध्ये आपला अपूर्ण भविष्यकाळी वाक्य ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आई देवपूजा करीत असेल या ठिकाणी करेक्ट अपूर्ण भविष्यकाळी वाक्य होईल. प्रश्न क्रमांक 30 चिमणी घरटे बांधत होती या वाक्यातील आपला काळ ओळखायचा आहे. चिमणी घरटे बांधत होती आपल्या या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण भूतकाळ या ठिकाणी करेक्ट वाक्याचा काळ होईल. प्रश्न क्रमांक 31 मी आंबे खाल्ले होते या वाक्याचे पूर्ण वर्तमानकाळी आपलं वाक्य करायचे आहे. मी आंबे खाल्ले होते या वाक्याचे आपल्याला पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मी आंबे खाल्ले आहेत या ठिकाणी करेक्ट पूर्ण वर्तमानकाळी वाक्य होईल. प्रश्न क्रमांक 32 तनया या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तनया या शब्दाचा पुढीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे? तनया तर तनया याचा करेक्ट समानार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक 2 कन्या या ठिकाणी करेक्ट समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 33 सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? सुधा या शब्दाचा खालीलपैकी करेक्ट समानार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमृत या ठिकाणी करेक्ट समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 34
आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आदर या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनादर या ठिकाणी करेक्ट विरुद्धार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 35 कायदा या शब्दाचा कोणता उपसर्ग जोडल्यावर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल? कायदा या शब्दाचा कोणता उपसर्ग जोडल्यावर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बिन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राजाची स्तुती करणारा पुढीलपैकी कोण असतो? राजाची स्तुती करणारा पुढीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भाट या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 नाकाला मिरची झोंबणे या वाक्यप्रयोगाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? नाकाला मिरची झोंबणे. तर नाकाला मिरची झोंबणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ होईल ऑप्शन क्रमांक 4 खूप राग येणे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो या वाक्याला लागू असणारे आपला मन ओळखायचे आहे. स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो या वाक्याला लागू असणारे आपला मन ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उतळ पाण्याला खळखळाट फार या ठिकाणी करेक्ट मन होईल. प्रश्न क्रमांक 39 कष्ट फार लाभ कमी या वाक्याला लागू असणारे आपला मन ओळखायचे आहे. कष्ट फार लाभ कमी या वाक्याला लागू असणारे मन ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डोंगर पोखरून उंदीर काढणे या ठिकाणी करेक्ट मन होईल. प्रश्न क्रमांक 40 षट्रिपू या संधियुक्त शब्दाचे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला अचूक पर्याय ऑप्शन आहे. षड्रिपू तर आपल्या या संधियुक्त शब्दात 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला अचूक पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अचूक पर्याय होईल ऑप्शन क्रमांक 4 षट प्लस रिपू या ठिकाणी करेक्ट अचूक पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 41 सदाचार या संधियुक्त शब्दाचे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला अचूक पर्याय ओळखायचा आहे. सदाचार या शब्दाचे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला अचूक पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सत प्लस आचार या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 वांग निश्चय या संधियुक्त शब्दात आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला अचूक पर्याय ओळखायचा आहे. वांग निश्चय तर या ठिकाणी करेक्ट संधियुक्त शब्द होईल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या ठिकाणी वाक प्लस निश्चय या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो आपला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. उत्कृष्ट खेळाडू हे देशाला भूषण ठरतात तर आपल्याला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी खेळाडू या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे तर आपल्याला खेळाडूची जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सामान्य नाम या ठिकाणी शब्दाची जात होईल. प्रश्न क्रमांक 44 तुम्ही सर्वजण येथेच थांबा अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तुम्ही सर्वजण येथेच थांबा तर आपल्या या ठिकाणी तुम्ही या शब्दाला जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सर्वनाम या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात होईल. प्रश्न क्रमांक 45 घोडा हा प्राणी जलद पळतो तर आपल्याला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. तर अधोरेखित शब्द आहे जलद पळतो तर जलद पळतो या ठिकाणी शब्दाची जात होईल ऑप्शन क्रमांक 3 रीतिवाचक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 ही मुलगी चालाक आहे या वाक्याचा आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. ही मुलगी चालाक आहे तर आपल्या या ठिकाणी वाक्यामध्ये सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दर्शक सर्वनाम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालील पर्यायापैकी नपुसक लिंगी शब्द कोणता आहे? खालील पर्यायामध्ये आपल्याला नपुसक लिंगी पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पाणी या ठिकाणी नपुसक लिंगी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 48 शुक्र या शब्दाचा आपला विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे? शुक्र या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रावा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 नक्कल या शब्दाचे आपला वचन बदलायचे आहे. नक्कल या शब्दाचे आपला वचन बदलायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नकला या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मुग्धाने फुले तोडली या पूर्ण वर्तमान काळी वाक्याचे आपल्याला अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते होईल? मुग्धाने फुले तोडली या पूर्ण वर्तमान काळाचे आपल्याला अपूर्ण भविष्यकाळी वाक्य करायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुग्धा फुले तोडीत असेल या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळी वाक्य होईल. पुढचा आपण बघू पृथ्वीने किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? पृथ्वीचा किती टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वीचा एकूण 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे.
पुढचा आपण पाहूत महाराष्ट्रामधील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? महाराष्ट्रामधील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तापी ही महाराष्ट्रामधील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18 आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? आझाद हिंद सेना यांची स्थापना कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे. पुढचा आपण पाहू राणी रामपाल खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? राणी रामपाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हॉकी या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताचे गृहमंत्री कोण आहेत? भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमित शाह हे भारताचे गृहमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या प्रकारामध्ये मोडत नाहीत? खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या प्रकारामध्ये मोडत नाहीत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कंपोस्ट हा खत रासायनिक खतामध्ये मोडत नाहीत. प्रश्न क्रमांक 22 देशामध्ये साक्षरतेमध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे? देशामध्ये साक्षरतेमध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हा 6व्या स्थानी आहे. प्रश्न क्रमांक 23 भारत सरकारने राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची सुरुवात कधीपासून केलेली आहे? भारत सरकारने राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान यांची सुरुवात कधीपासून केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 15 ऑगस्ट 2020 पासून भारत सरकारने राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची सुरुवात केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25 अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले शहर आहे? अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद हे शहर साबरमती या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले शहर आहे. प्रश्न क्रमांक 78 अंधपतन या संधियुक्त शब्दाचा आपला योग्य पर्याय निवडायचा आहे. अंधपतन या संधियुक्त शब्दाचा आपला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंध या अंधपतन या ठिकाणी करेक्ट संधियुक्त शब्द होईल. प्रश्न क्रमांक 79 तर आपल्या या ठिकाणी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आयुष्य या ठिकाणी करेक्ट शुद्ध शब्द होईल. प्रश्न क्रमांक 80 तर आपल्या या ठिकाणी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी अशुद्ध शब्द होईल. प्रश्न क्रमांक 81 तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 समशेर या ठिकाणी करेक्ट समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 82 समोरील वाक्यामध्ये कोणते विरामचिन्हे वापराल? वाक्य आहे आपण जाऊया का मुंबईला या वाक्यामध्ये कोणती विरामचिन्हे वापराल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नचिन्ह या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 83 अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. त्याचा राग सर्वांनाच येतो. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द राग आहे. तर राग या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी भाववाचक नाम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 84 अधोरेखित शब्द आपल्याला जात ओळखायची आहे. अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. सिंह हा शूर प्राणी आहे. सिंह हा शूर प्राणी आहे. तर या ठिकाणी सिंह हा अधोरेखित शब्द आहे. तर या ठिकाणी आपल्याला सिंहाची जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सामान्य नाम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 85 स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. तर आपल्या या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दिशा या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 86 आपल्याला या ठिकाणी पुल्लिंग शब्द ओळखायचा आहे. पुल्लिंग शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 छावा या ठिकाणी करेक्ट पुल्लिंग शब्द होईल. प्रश्न क्रमांक 87 अधोरेखित आपला ठळक शब्दाची जात ओळखायची आहे. तर हा कच्चा पेरू आहे. तर या ठिकाणी अधोरेखित या ठिकाणी शब्द हा आहे. तर हाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दर्शक सर्वनाम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 88 खालील वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ ओळखून पर्याय लिहायचा आहे. लहान मुलांना शक्यतो रागावू नये. तर यामध्ये आपला क्रियापदाचा अर्थ सांगायचा आहे. लहान मुलांना शक्यतो रागावू नये. तर या ठिकाणी क्रियापदाचा अर्थ होईल ऑप्शन क्रमांक 3 आज्ञार्थी या ठिकाणी करेक्ट
क्रियापदाचा अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 89, खेळ या नामाचे सामान्य रूप आपल्याला ओळखायचे आहे. खेळ या नामाचे सामान्य रूप आपल्याला ओळखायचे आहे. तर या ठिकाणी खेळ या नामाचे सामान्य रूप होईल ऑप्शन क्रमांक 4 खेळा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 90, आपला अलंकार ओळखायचा आहे. लेखी बोले सुने लागे, तर आपल्याला या ठिकाणी अलंकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अन्योक्ती अलंकार या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 91, समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अनल या ठिकाणी करेक्ट नसलेला समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 92, आपला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. निरक्षर, तर आपण निरक्षरचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 साक्षर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 93, सदाचार, तर आपल्या या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. सदाचार, तर सदाचारचा विरुद्धार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक 1 दुराचार या ठिकाणी करेक्ट विरुद्धार्थी शब्द होईल. वाक्यप्रचार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तडीस नेणे, तर तडीस नेणेचा पुढीलपैकी कोणता योग्य अर्थ होईल? तर तडीस नेणेचा योग्य अर्थ होईल ऑप्शन क्रमांक 2 फत्ते करणे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 95, वाक्यप्रचाराला आपला योग्य अर्थ निवडायचा आहे. तर पाण्यात पाहणे, तर पाण्यात पाहणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पाण्यात पाहणे म्हणजे द्वेष करणे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 96, आपला या ठिकाणी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. पित्त खवळणे, तर पित्त खवळणे याचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2 खूप राग येणे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 96, मनीचा आपला अर्थाचा योग्य पर्याय निवडायचा आहे. तर मन आहे अंतरण पाहून पाय पसरावे, तर आपला मनीचा योग्य पर्याय निवडायचा आहे. अंतरण पाहून पाय पसरावे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी ऐपतीच्या मानाने खर्च करावा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 98, जो करेल तो भरेल या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. जो करेल तो भरेल या वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मिश्र वाक्य या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 99, वात्सल्यम, तर आपण नामाचा प्रकार ओळखायचा आहे. वात्सल्यम, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भाववाचक नाम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 100, तुलना करता येणार नाही यासाठी एकच शब्द कोणता आहे? ज्याची तुलना करता येणार नाही यासाठी असा कोणता एकच शब्द आहे? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचे आहे. तुलना करता येणार नाही यासाठी पुढीलपैकी कोणता शब्द आहे ते? मित्रांनो, अनअकॅडमी हे ॲप खूप महत्त्वाचं ॲप आहे. हे ॲप डाउनलोड करायचं आहे. सिलेक्ट युअर गोलमध्ये MPSC टाकायचं आहे आणि इन्व्हाइट कोडमध्ये RVD10 हा कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. दुसरा आहे संकल्प, कॉम्प्रिहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर MPSC एक्झाम. ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही लिंकला क्लिक करून या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता. तिसरा आहे विजेता, संपूर्ण पोलीस भरती बॅच. ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता. चौथा आहे युक्ती, मॅथ अँड रिझनिंग फिअर बूस्टर बॅच फॉर MPSC एक्झाम. ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता. चौथा आहे प्रेरणा, MPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड राज्यसेवा बॅच कोर्स. ही पण एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात त्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता आणि RVD10 हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता.